सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज आपण उत्पत्ती अध्याय 13 बद्दल स्टडी करणार आहोत आणि सुरुवातीच्या वचनामध्ये सर्वात अगोदरची गोष्ट आपण पाहणार आहोत की अब्राहम मिस्रमधून परत येतो. अब्राहम, साराय आणि लोट मिस्र देशामधून कनान देशामध्ये पुन्हा येतात. अब्राहमाची जी संपत्ती होती आता ती वाढली होती. उत्पत्ती 12 मध्ये आपण पाहिलं की अब्राहमाकडून एक चुकी झाली. तो मिस्र देशामध्ये जातो दुष्काळामुळे आणि तिथं तो सारायबद्दल चुकीचं म्हणतो की त्या लोकांना म्हणतो की माझी बायको नव्हे तर ही माझी बहीण आहे. ही त्याच्याकडून एक चुकी होऊन जाते. तर या पहिल्या वचनावरून आपल्याला एक गोष्ट कळून घ्यायची आहे की चुकल्यानंतर आपल्याला जो देवाकडे येण्याचा रस्ता असतो, तो जो मार्ग असतो तो नेहमी मोकळा असतो. आणि आपण उत्पत्ती 13 मध्ये पाहतो की तो एक त्याच्या वेदीकडे पुन्हा येतो जिथे त्यांनी वेदी बांधलेली असते आणि तिथे जाऊन तो पुन्हा परमेश्वराच्या नावाचा धावा करतो. यातून आपल्याला एक गोष्ट शिकायची की आपण कितीही मोठी चुकी केली असेल, आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठा चुकीचा निर्णय घेतला असेल, पण देवाकडे येण्याचा मार्ग नेहमी मोकळा असतो. पुढच्या वचनात आपण पाहतो की जो आशीर्वाद होता तो वाढत तर होता पण त्याच्यासोबत समस्या देखील वाढत होत्या. अब्राहम आणि लोट दोघांकडे खूप सारी संपत्ती होती आणि ती कंटिन्युअसली वाढत होती. लोकांना गरिबीमुळे समस्या होतात, पण इथे आपल्याला एक गोष्ट पाहिजे की जेव्हा आपल्याकडे मालमत्ता असते त्यामुळे देखील समस्या होत असतात. कधी आशीर्वाद वाढल्यानंतर देखील समस्या निर्माण होतात. पैसा वाढतो, मालमत्ता वाढते आणि त्यामुळे जबाबदारी वाढते आणि संघर्ष देखील वाढत असतो. म्हणून फक्त आशीर्वाद मिळणे आवश्यक नसतं, त्या आशीर्वादाला सांभाळणं देखील महत्त्वाचं असतं. सो पुढच्या वचनामध्ये आपण पाहतो की भांडण करण्यापेक्षा अब्राहमाने विभक्त दूर जाण्याचा निर्णय घेतला. अब्राहम लोटाला म्हणतो की तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भांडण होऊ नये, आपण दोघं रिलेटिव्ह आहेत. अब्राहम लोटाला पहिली निवड करण्याचा अधिकार देतो. ही ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे. अब्राहम मोठा आहे, त्याला देवाने बोलवले होते, तरी तो लोटाला चॉईस करण्यासाठी देत असतो, तू आधी निवड. कारण अब्राहमाला माहिती होतं की त्याचं जे भविष्य आहे ते भविष्य तो जिथं राहतो त्या जमिनीवर नाही तर देवाच्या वचनावर आहे. जर अब्राहमाचा विश्वास मालमत्तेवर जमिनीवर असता तर त्यांनी म्हटलं असतं लोटाला की नाही, ही माझी जमीन आहे, तू दुसरीकडे जा. पण नाही, इथं अब्राहमाचा विश्वास देवावर होता आणि तो लोटाला म्हणतो की तुला जे काय चूज करायचं ते चूज कर, बिकॉज माझा गॉड मला आणखीन देणार, बेटर देणार, कारण त्यांनी मला प्रॉमिसेस केलेले आहे. अब्राहमाचा विश्वास असा होता की लोटाने काहीही निवडले तरी देवाने मला जे प्रॉमिस दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही होणार. हा फेथ, हा विश्वास अब्राहमाला होता. लोटाबद्दल आपण थोडं बोलू. लोटाने जे काही चॉईसेस केल्या, निवड केल्या, ते त्याच्या डोळ्याने जे काही त्याला सुंदर दिसत होतं त्याप्रमाणे त्याने निवड केली, चॉईस केला. लोटाने पाहिले की जो यार्देनचा प्रदेश होता तो खूप हिरवागार आणि पाण्याने व्यापलेला होता, त्यामुळे त्याने तो प्रदेश निवडला. पण तो सदोमेच्या दिशेने तंबू लावू लागला आणि बायबल स्पष्टपणे सांगते की जे सदोमचे लोक होते ते खूप दृष्ट होते. इथे दोन वेगळ्या प्रकारची दृष्टी आपल्याला पाहायला मिळते. लोटाची दृष्टी, मला काय चांगले दिसते आहे, अब्राहमाचा विश्वास, देवाने माझ्यासाठी काय ठरवले आहे. आपण आज कोणते चॉईस करत आहे? लोटाच्या दृष्टीने चॉईसेस करत आहेत की अब्राहमाच्या विश्वासाने? जे दिसायला चांगलं असतं ते नेहमीच देवाच्या नजरेने चांगले आहे असं नसतं. लोटाला जे मैदान होतं ते सुंदर दिसलं, पाणी होते, हिरवळ होतं, संपत्ती बनवण्याची संधी होती, पण त्या प्रदेशाच्या जवळ सदोम होतं. म्हणजेच दिसण्याच्या आधारित जे काही निर्णय असतात ते आपल्याला चुकीच्या दिशेने नेऊ शकतात. ही गोष्ट आजही आपल्याला लागू होती. कसं? एखादी नोकरी आपल्याला खूप पैसा देणार असेल आणि ती गोष्ट आपल्यासाठी योग्यच आहे असं नसतं. एखादी संधी आपल्याला भेटेल, ती खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल, आपल्याला आकर्षित वाटेल, त्याचा अर्थ असा नाही की ते देवाने आपल्याला दिले आहे. एखादं नातं, रिलेशनशिप चांगलं दिसत असेल, दॅट डझंट मीन्स की ते देवाच्या दृष्टीने देखील सुंदर आहे. डोळे जे असतात ते संधी शोधतात, पण विश्वास दिशा शोधत असतो. इथे आपल्याला पाहायला मिळतं की लोट खाली जातो आणि अब्राहम देवाच्या वचनाकडे जातो. लोटाची जी काही हालचाल होती आपण तिच्याबद्दल थोडं विचार करू. त्याने पाहिले, निवडले आणि देन त्याने त्याचा जो तंबू होता तो सदोमेच्या जवळ लावला. ही आपल्याला वाटत नाही बट खूप धोकादायक प्रक्रिया असते. चूक जी असते ती अचानक नसते होत, तिची सुरुवात अशीच होत असते. पहिले आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल दृष्टी पडत असते, मग त्या गोष्टीचं आकर्षण होत असतं, मग आपण त्याच्या थोडं जवळ जात असतो.
मग आपल्याला त्याची सवय होती आणि मग फायनली आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आज आपल्याला असा पर्सनल क्वेश्चन आहे की आपण आपला तंबू कुठे लावत आहे? चुकीचे मित्र, व्यसन, वाईट प्रकारे मनोरंजन असेल, लोभ, अहंकार, चुकीचे नाते, पैसा. आपण जिथं वारंवार तंबू लावत असतो तिथंच आपलं नातं स्थिर होऊ शकतं, परमनंटली होऊ शकतं. आणि पुढच्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा लोट जातो तेव्हा फायनली गॉड अब्रामासोबत पुन्हा बोलतो. या अध्यायामधली सर्वात सुंदर गोष्ट आहे, जेव्हा लोट चालला जातो तेव्हा गॉड पुन्हा अब्रामाकडे येतो आणि त्याच्यासोबत टॉक करतो आणि त्याला म्हणतो की डोळे वर करून पहा. आणि देव त्याला उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सगळीकडे पाहायला लावतो. मग देव अब्रामाला म्हणतो की तू पाहत असलेला जो काही देश आहे तो देणार आणि अब्रामाच्या संततीला देखील देण्यात येईल. त्याची जी संतती आहे ती पृथ्वीच्या धुळी एकदम असंख्य अशी होणार. मला या वर्षामधली एक गोष्ट खूप आवडली की लोटाने त्याला जे काही निवडायचे होते ते निवडले आणि अब्रामाने थोडे सोडले, पण देवाने त्याचा दृष्टिकोन खूप मोठा केला अब्रामाचा. लोट म्हणाला मला हा भाग हवा आहे, अब्राम म्हणाला तू घे, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर देव अब्रामाला म्हणतो की आता तू डोळे वर करून बघ. लोटाने आपल्या डोळ्यांनी पाहून निवडले, अब्रामाने विश्वासाने ती जागा सोडली आणि देवाने त्याला अधिक मोठे पाहायला दिले. उत्पत्तीच्या 13व्या अध्यायामध्ये मला काही लेसन्स कळाले जे मला असं वाटतं की तुमच्या सोबत मी शेअर करावे. आपण देवापासून कितीही दूर गेलेले असणार तरी आपण पुन्हा येऊ शकतो. आपली जी चुकी असते तो आपला शेवट नसतो. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आशीर्वादासोबत शहाणपण खूप महत्त्वाचं असतं, कारण संपत्ती जेव्हा वाढत असते तेव्हा संघर्ष देखील वाढत असतो. तिसरी गोष्ट, शांतता ठेवण्यासाठी कधी काही गोष्टी सोडाव्या लागतात. प्रत्येक वेळा गोष्टी घ्यायच्या नसतात, काही वेळेस सोडावे लागतात. अब्रामाने तिथं स्वतःचा अधिकार पकडून ठेवला नाही, मी मोठा आहे, मला सगळं भेटलं पाहिजे, मी चॉईस करणार नाही. चौथी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की डोळ्याने दिसणारी प्रत्येक चांगली वस्तू देवाच्या दृष्टीने चांगली नसते. लोटाला सदोमाचा जो प्रदेश होता ना तो आकर्षित दिसला, अट्रॅक्टिव्ह दिसला, बट ते गॉडच्या नजरेमध्ये नव्हतं अट्रॅक्टिव्ह. ते खूप पापी, सिनफुल लोक होते. आज आपण पाचवी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की आज आपण काय निवडतो ते आपलं भविष्य ठरवणार. जेव्हा आपण काही गोष्टी सोडत असतो तेव्हा जरुरी नाही की ते सोडल्यानंतर आपला लॉस होतोय. जमीन निवडण्याचा अधिकार सोडला आणि इकडं एवढं मोठं वचन त्याला देवाकडून भेटलं. म्हणजे एखादी गोष्ट चांगल्यासाठी किंवा देवासाठी सोडणं अल्टिमेटली आपल्यासाठी ॲडव्हान्टेजेस होऊन जात असतं. देव आपल्याला अजून आशीर्वाद देत असतो. आज आपल्याला ठरवायचं आहे की आपण जे काही निर्णय आपल्या आयुष्यात घेणार आहे ते डोळ्यांनी पाहून घेणार की देवासोबत विश्वासू राहून घेणार. कारण आपली दृष्टी आपल्याला आकर्षित जागेवर नेऊ शकते, पण विश्वास आपल्याला देवाने ठरवलेल्या जागेवर घेऊन जाऊ शकतो.